नागपुरात बागेश्वर बाबाचा श्याम मानव यांना आव्हान, मी 5 दिवस नागपुरात आहे, चमत्कार सिद्ध करा असं म्हणणाऱ्यांनी दरबारात यावं. बागेश्वर बाबाचा श्याम मानव यांच्यावर निशाणा. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर. आरोपी शरद कळसकरला मुंबई हायकोर्टाकडून जामीन. दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013ला पुण्यामध्ये हत्या करण्यात आली होती. पुण्याच्या दौंड तालुक्यामधील नांदूरमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत रुपाली चाकणकरांचे बंधू संतोष बोराटे यांचा पराभव. विशाल थोरात 304 मतांनी विजयी. विशाल थोरातकडनं चाकणकरांच्या भावाचा 304 मतांनी पराभव. चांगल्या व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल नांदूर गावकऱ्यांचे आभार. चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोकरे पाटील यांनी डिवचलं. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 90% मतदानाची नोंद. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये प्रमुख लढत. संगमनेर तालुक्यातील बंधू राजेंद्र गडगेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. गडगेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी. जामिनासाठी अर्ज करणार. 6 आरोपी असलेले 2 आरोपी आणि गडगेची मुलगी अद्याप फरार.